देगलूर शहराच्या विकासासाठी सातत्यानं कार्यरत मुफ्ती सय्यद मुख्तारुद्दीन रफाई आपण पाहायला सुरुवात केली आहे दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क। देगलूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये नागरिकांच्या सोयीसाठी आणखी एक महत्त्वाचं विकास काम पूर्ण झालंय। मुफ्ती सय्यद मुख्तारुद्दीन रफाई माजी नगरसेवक यांचा सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे देगलूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा विजयमाला बालाजी टेकाळे यांनी तात्काळ दखल घेत 8 नवीन LED लाईटचे खांब उभारण्याचं काम पूर्ण करून परिसर उजळून टाकलाय। हजरत सय्यद शाह सैफुद्दीन रफाई दर्गा परिसर, अबू बकर कॉलनी, ख्वाजा बाबा नगर, नरंगल अहमदिया कॉलनी, मुफ्ती साहेब प्लॉटिंग कॉलनी आणि रिपाई कॉलनी या परिसरांमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार विविध विकास कामं करण्यात आली असून नव्यानं बसवण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटमुळे रात्रीच्या वेळी सुरक्षितता आणि सुविधा अधिक बळकट झाली आहे। मुफ्ती सय्यद मुख्तारुद्दीन रफाई यांनी सांगितले की आज मी नगरसेवक नसतानाही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं प्रशासनाकडे पाठपुरावा करतोय। एका फोनवर नगराध्यक्षांनी तात्काळ कार्यवाही करून ही कामं पूर्ण केली। यासाठी नगराध्यक्ष विजयमाला बालाजी टेकाळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांचे मी मनपूर्वक आभार मानतो। माझे नगरसेवक म्हणून कार्यरत असताना मुफ्ती सय्यद मुख्तारुद्दीन रफाई यांनी प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनेक विकास कामं पूर्ण केली होती। नरंगल रोडवरील भव्य सिमेंट कॉन्क्रीट रस्ता, गटारी, स्ट्रीट लाईट तसेच विविध कॉलनींमधील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे। आजही कोणतेही पद नसतानाही अबू बकर कॉलनी, ख्वाजा नगर, नरंगल अहमदिया कॉलनी, मुफ्ती साहेब प्लॉटिंग कॉलनी, रिफाई कॉलनी तसेच दर्गा परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी ते सातत्यानं प्रशासनाकडे पाठपुरावा करून विकास कामं मार्गी लावत आहेत। त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून त्यांच्या कार्याचं कौतुक केलं जात आहे। जनतेच्या सेवेसाठी पद नव्हे तर काम करण्याची जिद्द महत्त्वाची असते, याचा प्रत्यय मुफ्ती सय्यद मुख्तारुद्दीन रफाई यांच्या कार्यातून पुन्हा एकदा आलाय। प्रतिनिधी सय्यद समी, जनतेचे मत न्यूज नेटवर्क, देगलूर, नांदेड।